हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत हेल्दी सोया टिक्की। त्याच्यासाठी सोया चंक्स आहेत जे रात्रभर भिजवून ठेवलेले घट्ट पिळून घ्यायचे। त्यानंतर आपण मिक्सरमध्ये त्याला बारीक वाटून घ्यायचे। तर पाणी सगळं काढून टाकलेलं आणि मग मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, त्यानंतर 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे, 2 चमचे लाल तिखट घातलं आहे, चवीपुरती मीठ घातलं आहे। त्यानंतर 4 चमचे साधारण बेसन टाकलेलं आहे। हे बाइंडिंगसाठी घातलेलं आहे। आपण 3 ते 4 चमचे बेसन घालायचं आहे आणि त्यानंतर हे छानपैकी मळून घ्यायचे आपल्याला आणि याच्यात टिक्की बनवायची आहे। सो अशा प्रकारे छानपैकी मळून तयार आहे हा गोळा। त्याच्यात आपण गोल छान छोट्या छोट्या टिक्की बनवणार आहोत। मग या टिक्की आपण तेलामध्ये छानपैकी शॅलो फ्राय करू शकतो किंवा आपण एअर फ्रायसुद्धा करू शकतो। सो अशा प्रकारे सगळ्या टिक्की बनवून घेतल्या आहेत मी। अशा तुम्ही टिक्की बनवून फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आणि नाश्त्याच्या वेळी किंवा सकाळी टिफिनच्या वेळी तुम्ही झटपट त्यांना काढून शॅलो फ्राय करू शकता। सो असं फ्राईंग पॅनमध्ये तेल घेतलं आहे आणि त्याच्यानंतर या टिक्की दोन्ही साईडनी आपण शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे। आता आपण पलटतो या टिक्की, दोन्ही साईडनी छानपैकी गोल्डन होईपर्यंत या शॅलो फ्राय करून घेतल्या आहेत। सो अशा प्रकारे आपल्या हेल्दी सोया टिक्की रेडी आहे। सो तुम्ही चटणीबरोबर टोमॅटो सॉसबरोबर हे सर्व करू शकता। आदल्या दिवशी पाणीपुरी केली होती घरी, त्यामुळे रगडा होता माझ्याकडे। सो पांढऱ्या वाटाण्याचा रगडा होता, तो सुद्धा टाकू शकता। त्याच्यानंतर तिखट गोड चटणी टाकून चाट म्हणून तुम्ही सर्व करू शकता।